या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत घडलेल्या प्रकारामुळे लीला खूप रडत असते आणि एजेंना म्हणत असते की एजे तुम्ही आणि आजींनी किती विश्वासाने या घराची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, मात्र ही जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडू शकले नाही. आज जर तुम्ही आणि आजी वेळेत आला नसतात तर आपल्या घरामध्ये किती मोठी चोरी झाली असती. तुम्ही बघितलं ना, त्या चोराने त्याच्या बॅगेमध्ये काय काय सामान भरलं होतं ते. जर ते सगळं सामान चोरीला गेलं असतं तर आपण काय केलं असतं. पुढे ती रडत असंही म्हणते की आमच्याकडे जर चोर आला असता ना तर त्याने जास्तीत जास्त टी व्ही किंवा फ्रीज नेला असता, कारण आमच्याकडे कॅश आणि सोनं लॉकरमध्येच असतं. मात्र आपल्या घरात तसं नाही आहे, त्यामुळे मला खरंच खूप भीती वाटते. आणि ते ऐकून एजे म्हणतात की लीला, आपल्याकडे सुद्धा सगळं काही लॉकरमध्येच असतं आणि त्या चोराने आज जे काही त्याच्या बॅगमध्ये भरलं होतं ना, ते तर रोजच्या वापराच्या गोष्टी आहेत. आणि ते ऐकून लीलाला तर धक्काच बसतो. ती म्हणते म्हणजे एजे, आपल्या घरात रोज एवढं सोनं आणि कॅश असते. आणि मग ती घाबरूनच म्हणते की मला हे सगळं सांभाळायला नाही जमणार एजे. मी खरंच एवढी मोठी जबाबदारी नाही घेऊ शकत. मी ना आधीचीच लीला बरी होते. आणि मग त्यानंतर ती आजींनी तिच्याकडे ज्या घराच्या चाव्या दिलेल्या असतात त्यासुद्धा एजंटकडे देत म्हणते की एजे, या चाव्या तुम्ही तुमच्याकडेच ठेवा आणि मला या जबाबदारीमधून मुक्त करा, कारण मी काहीच करू शकत नाही. आणि ते ऐकून एजे पटकन तिचा हात पकडत तिला थांबवतात आणि म्हणतात की लीला, कोण म्हटलं की तू काहीच करू शकत नाही. आज तुझ्यामुळे या घरात चोरी होण्यापासून वाचली. तू त्या चोराला पकडून ठेवलं म्हणून आपलं इतकं मोठं नुकसान टळलं आणि तुझ्याचमुळे ऑफिसमधला स्कॅमसुद्धा उघडकीस आला. तू जर ठरवलं ना तर तू काहीही करू शकते. अगदी वोटिंगच्या दिवशी तू मला सुद्धा तुझं ऐकायला भाग पाडलं होतं. त्यामुळे या चाव्या तू तुझ्याकडेच ठेव. आईने मोठ्या विश्वासाने तुझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे आणि माझी खात्री आहे की तू ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडशील. त्यामुळे कोणी काही बोललं ना तरी त्याचा विचार करू नको, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि एजेंचं ते बोलणं ऐकून लीलाला तर खूप आनंद होतो आणि मग एजे तेथून जाण्यासाठी निघतात. पण लीला त्यांना थांबवत म्हणते की एजे, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? आजकाल तुम्ही माझ्यावर चिडत नाही, मला रागवत नाही. उलट मला प्रेमाने समजून घेता, माझी काळजी घेता. नाहीतर आधी तुम्ही सतत माझ्यावर चिडायचे, मला शिक्षा द्यायचे. पण आता तसं काही घडत नाही आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. तर एजे मनाशी म्हणत असतात की खरंच असं सगळं घडतंय का? याचा अर्थ असा तर नाही आहे ना की मी लीलाच्या प्रेमात पडतोय. आणि मग त्यानंतर ते याच विचारामध्ये झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी लीलाच्या मोबाईलमधला अलार्म खूप जोरजोरात वाजत असतो. त्या आवाजाने एजेंना जाग येते. ते लीलाला उठवण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र ती काही झोपेतून उठत नाही. त्यामुळे एजे खूप चिडतात आणि मोठ्याने आवाज देत तिला उठवतात. तर लीला पटकन उठते आणि तिचा मोबाईल शोधत तो अलार्म बंद करते. ती म्हणत असते की एजे, मला माफ करा. तर एजे म्हणत असतात की लीला, हे सगळं काय आहे? एवढा कर्कश अलार्म कोण लावतं? तर लीला म्हणत असते की एजे, खरं तर ना आमच्या घरी कधी या सगळ्याची गरज पडायचीच नाही, कारण त्यावेळी पाण्याचा प्रॉब्लेम असायचा ना, त्यामुळे मला आपोआप सकाळी जाग यायची. मात्र इथे तर काही 24 तास पाणीच असतं, त्यामुळे सकाळी झोपेतून उठण्यासाठी मला अलार्म लावायला लागतो. आणि ते ऐकून एजे वैतागून म्हणतात की लीला, हे सगळं एक्सप्लेन करण्याची ही आता वेळ आहे का? प्लीज तुझं बोलणं थांबव. आणि ते रागातच तेथून निघून जातात. आणि एजेंना एवढं चिडलेलं बघून लीला मात्र काळजीत पडते. त्यानंतर मग दुसरीकडे सरू, लक्ष्मी, दुर्गा नाश्त्याची तयारी करत असतात. दुर्गा लक्ष्मीला सांगत असते की आज सगळ्यांसाठी आपण कॉर्नफ्लेक्सच करूयात. पण तितक्यात लीला त्या ठिकाणी येत म्हणते की हे काय वाळलेले मक्याचे दाणे खाताय, त्यापेक्षा तुम्ही एजंटसाठी गरमागरम पोहे बनवा. आणि ते ऐकून या तिघीही जणी चिडतात, मात्र लीला त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आणि त्या तिघींना सांगते की नाश्ता कसा गरमागरम आणि ताजा हवा, त्यामुळे मी जे सांगते ना ते ऐका. आणि मग ती टेबलवर जाऊन बसते. त्यानंतर ती मोबाईलमध्ये वेगवेगळे व्हिडिओज बघू लागते आणि त्या व्हिडिओंमधून तिच्या लक्षात येतं की सगळ्यात आधी ज्यूस प्यावा, त्यानंतर वेळेवर नाश्ता करावा. त्यामुळे ती लगेच सरूला तिच्यासाठी ज्यूस आणायला सांगते आणि पटकन नाश्ता बनवा अशी ऑर्डरसुद्धा देते. त्यामुळे त्या तिघीजणी खूप चिडतात. लक्ष्मी म्हणत असते की मला तर असं वाटलं होतं की जेव्हा एजंटचं लग्न होईल, त्यांची बायको या घरात येईल, तेव्हा आपली सगळ्यांची एजंटच्या तावडीतून सुटका होईल. ते आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही आणि आपण आपल्या नवऱ्यांसोबत चांगला वेळ घालवू. पण तसं तर काहीच घडत नाही आहे. तर सरूसुद्धा म्हणत असते की अगदी खरं आहे वहिनी, या घरात ना आपल्या नवऱ्यांना काही किंमतच नाही.
फक्त एजंटचं कौतुक सुरू असतं आणि त्यातही या लीलाची लीलागिरी. मला तर ना खूप वैताग आलाय. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच एजे त्या ठिकाणी येतात. तर लीला पटकन दुर्गाला सांगते की एजंटसाठी गरमागरम पोहे घेऊन ये. मात्र पोहे बनत असतात, त्यामुळे मग दुर्गा एजंटसाठी ब्रेड आणि कॉर्नफ्लेक्स घेऊन येते. तर लीला ओरडतच तिला म्हणते की हे काय आहे दुर्गा, मी तुला सांगितलं होतं ना एजंटसाठी पोहे आण. मात्र त्यावेळी एजंट्स म्हणतात की काही हरकत नाही, आज मला पोहे खायची इच्छा नाही आहे. आणि ते ऐकून लीलाला वाईट वाटतं. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. एजंटना म्हणतात की वा अभिराम, आज तू तुझ्या आवडीचा नाश्ता करतोयस. आणि ते ऐकून लीला म्हणते की आजी, मला तर माहितीच नव्हतं एजंटना हा नाश्ता इतका आवडतो ते. मात्र त्यावर एजे काही उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर लीला त्यांना त्यांची बॅग द्यायला जाते. पण एजे म्हणतात की मी माझी बॅग स्वतः घेऊ शकतो. आणि मग ते लीलाला बाय न बोलताच तेथून निघून जातात. आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे लीलाला तर खूप वाईट वाटतं. तर लक्ष्मी आणि सरस्वती लगेच लीलाला चिडवायला सुरुवात करतात. त्या दोघीही म्हणत असतात की एजे तर बिचाऱ्या लीलाला बाय न बोलताच निघून गेले. खूप वाईट वाटत असेल ना तुम्हाला लीलाई. त्यानंतर दुर्गासुद्धा त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की लीलाई, तुम्ही तर सगळ्यांना पोहे बनवायला सांगितले होते ना, पण बघितलं ना पोहे तर कोणीही खाल्ले नाही. आता त्या पोह्यांचं काय करायचं? एक काम करा, तुम्हीच ते सगळे पोहे खाऊन टाका. आणि मग त्या तिघीजणी हसतच तेथून निघून जातात. मात्र लीलाला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर मग ती आजींकडे जाते आणि त्यांच्याकडे एजंटची तक्रार करते. ती म्हणत असते की आजी बघा ना, एजे माझ्याशी कसं वागतायत ते. सकाळी मी त्यांच्यासाठी गरमागरम पोहे बनवायला सांगितले, पण त्यांनी पोहे खाल्ले नाही. त्यांनी माझ्या हातून बॅगसुद्धा घेतली नाही आणि मला बायसुद्धा केलं नाही. ते माझ्याशी असं का वागतायत ना, मला कळतच नाही आहे. तर आजी म्हणत असतात की अगं लीला, नेमकं काय झालं आहे? तर लीला मग सकाळपासून घडलेला सगळा प्रकार पुन्हा आजींना सांगते. ती म्हणत असते की एजे असे अचानक कसे काय बदलले काय माहीत. तर आजी तिला विचारतात की मला सांग, तो तुझ्याशी चांगलं कधी वागला होता? तर लीला सांगू लागते की काल रात्री माझ्याशी खूप चांगलं वागले, बोलले. आणि मग ती रात्री घडलेला सगळा प्रकार आजींना सांगते आणि म्हणते की रात्री एजेंनी मला खूप समजून घेतलं. आणि तेव्हा मी त्यांना म्हटलंसुद्धा की एजे, तुम्ही ना आता माझ्यावर आधीसारखी चिडत नाही. आणि ते ऐकून आजी डोक्यालाच हात लावतात. त्या म्हणत असतात की अगं, तू स्वतःहून त्याला आमंत्रण दिल्यावर तो तुझ्यावर चिडणारच ना. पण लीलाच्या काही लक्षात येत नाही. आजी तिला सांगतात की तो तुला समजून घेतोय, तुझी काळजी घेतोय, याचा एकच अर्थ होतो की तो हळूहळू तुझ्या प्रेमात पडतोय, तुला समजून घेतोय. पण जर तूच अशी म्हणालीस तर मग तो तुझ्यावर चिडणारच ना. आणि ते ऐकून मग लीलाला तिची चूक लक्षात येते. तर आजी तिला म्हणत असतात की अभिराम तुझं सगळं ऐकतोय आणि ही गोष्ट तू आता छान एन्जॉय कर, उगाच टेन्शन घेऊ नको. आणि त्यावर लीलासुद्धा हो म्हणते. तर लीलामध्ये आणि अभिराममध्ये आता सगळं ठीक होतं हे बघून आजीसुद्धा खुश असतात. दुसरीकडे लीला एजेंटचा फोटो बघत असते आणि म्हणत असते की एजे, एखादा मुलगा जेव्हा नवीन नवीन प्रेमात पडतो तेव्हा तो तसा वागतो ना, तसेच अगदी आता तुम्ही वागत आहात. पण काहीही हरकत नाही, आता मी सुद्धा तुमच्यासारखीच वागणार, आडून आडून तुम्हाला गोष्टी सुचवणार. आणि मग त्यानंतर एजंटनी लीलासाठी जी साडी आणलेली असते ती साडी लीला कपाटातून बाहेर काढते आणि म्हणते की एजे, आज काही झालं ना तरी मी तुम्हाला माझ्यासोबत डिनर डेटवर घेऊन जाणारच. कारण मला माहीत आहे तुम्हीसुद्धा हळूहळू माझ्या प्रेमात पडताय आणि माझा तर आता तुमच्यावर हक्कच आहे. त्यामुळे तुमचा थोडासा वेळ मला नक्की मिळू शकतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, विश्वा एजंटना सांगत असतो की मला माहिती आहे तुम्ही लीला मॅडमसाठी एखादी स्पेशल गोष्ट करू शकत नाही, पण निदान त्यांना छान वाटेल असं तरी काही करा. आणि त्यावर एजंटसुद्धा खुश होतात आणि विश्वाला सांगतात की मी लीलाला लाँग ड्राईव्हला घेऊन जातो. आणि मग त्यानंतर विश्वा त्यांच्यासाठी लगेच एक गाडी बुक करतो आणि मग ते दोघेजण लाँग ड्राईव्हला जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.